आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। संयुक्त महाराष्ट्राच्या 65 वर्षाच्या गौरवप्राप्त इतिहासानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसची अमृत कलश यात्रा प्रारंभ। संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे। या यात्रेचा प्रारंभ आज दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पन्हाळगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीला वंदन करून करण्यात आला। या यात्रेची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी ही यात्रा राज्यभर काढण्यात येणार आहे। सुरुवातीला यात्रेदरम्यान महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव या ऐतिहासिक गावाला भेट देण्यात आली। यावेळी महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून माणगावच्या पवित्र भूमीतील माती संकलन करण्यात आली। या पवित्र मातीचा उपयोग मुंबई या ठिकाणी गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांचे स्वागत व सत्कार माणगाव गावचे सरपंच राजू मगदूम व माननीय शशिकांत कांबळे अध्यक्ष यांनी केलं। या कार्यक्रमात बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी माणगाव राष्ट्रीय स्मारकाचे जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते सोडवण्यासंदर्भात तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले व लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावले जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील, माजी आमदार राजेश पाटील, भैया माने, आदिल फराज कागल, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, शिरीष देसाई, संभाजी पवार, जाकीर भालदार, अभिजित घोरपडे, उमेश जोग, अख्तर भालदार, बाबासो संधी, नंदकुमार शिंदे, सुनील गवळी, भिकाजी शिंगे, अतिश कांबळे सर होते। SM मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश संधी। आठवड्याभराच्या काळात अजितदादा पवार साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, त्यांना बैठक घ्यावं लावून आज राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिल्याच्या राहणार याचा विश्वास या अमृत कलशाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी सांगतो। आणि आज आपण फार मोठ्या उत्साहाने आमचं स्वागत केलं। विशेषतः आमचे अजित कांबळेंच्या नेतृत्वाखाली सगळे लोक तिथे येऊन त्यांनी तयारी केली। राष्ट्रवादी काँग्रेस हातकर्ते पक्षाचे आमचे संभाजीराव पवार त्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली याबद्दल आमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्राला स्थापना होऊन 65 वर्षे होत आहेत म्हणून अमृत कलश रथयात्रा काढण्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांनी हे संकल्पना केली आणि त्याप्रमाणे आज 25 तारखेला सकाळी 8 वाजून आम्ही पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला वंदन करून आज ही आमची अमृत कलश यात्रा सुरू केली। कोल्हापूरला छत्रपती राजे शाहू महाराज असतील, करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन, ताराणी राणीसाहेबांचं रक्षण हे घेऊन आज आम्ही माणगावच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज या माणगावमध्ये जी बहिष्कृत लोकांची परिषद घेऊन त्या काळामध्ये एक ऐतिहासिक काम केलेलं होतं आणि आपल्याला ही भूमी ही फार मोठी ऐतिहासिक भूमी आहे। त्याला आज आपण माती घेतलेली आहे आणि आपण संपूर्णपणानं 1, 2, 3 आणि 4 मेला आपण मुंबईच्या जांभुरी मैदानावर हा गौरव दिन करणार आहोत। यामध्ये महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये, सामाजिक आणि समतेच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं जे केलेलं काम आहे कधी आम्ही विसरू शकत नाही। त्यांना वंदन करावं या निमित्ताने आम्ही इथं आलो। आपण सर्वांनी आमचं जे स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आम्ही आभारी आहोत। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।